हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याच्या विजयी मेळाव्यातील ठाकरेंच्या एकीची ही दृश्य. यातूनच ठाकरे बंधूंनी युतीचा स्पष्ट संदेश दिलाय. ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं. या विजयी मेळाव्यातून महाराष्ट्रात ठाकरे बंधू हाच विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलाय. खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, तर ठाकरे सेना आणि मनसेसह काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची देखील मोठी पिछेहाट झाली. मात्र सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमतातील सरकारला मराठी जनतेनं नमवलं. नेमका हाच धागा पकडून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. मात्र आता ठाकरेंनी रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिल्यानं ठाकरे बंधूंच्या रूपानं विरोधी पक्षाची ताकद वाढणार आहे. ती नेमकी कशी पाहूयात. विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23% मतं मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे ठाकरे बंधूंना सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास वाव मिळाला. बहुमताच्या बळावर काही निर्णय लादल्यास रस्त्यावरची लढाई लढणं शक्य आहे. ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस येणार आहे. एका सर्व्हेनुसार मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला 52% लोकांचं समर्थन आहे. एकीकडे विधानसभेत विरोधक शक्तीहीन बनल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या लढाईतून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणारे ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून पुढे आलेत. आता एकीची वज्रमूठ आवळून ठाकरे बंधू महायुतीच्या सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई लढणार का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीचं बळ दाखवणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.